श्री गणेश गीता तृतीय अध्याय ज्ञान योग मुक्त भावानुवाद। ओम गं गणपतये नमः। श्री गजानन म्हणाले, पूर्वकाळी सृष्टी उत्पन्न करते समयी 3 गुणांनी युक्त 3 शरीरामध्ये राहणाऱ्या उत्तम योगाचे निर्माण करून मी श्री विष्णूंशी याचे वर्णन केले होते। श्री विष्णूंनी हाच योग सूर्यास सांगितला। सूर्याने आपला पुत्र वैवस्वत मनुला सांगितला। त्या उपरांत परंपरानुसार प्राप्त ह्या योगास महर्षीगण जाणते झाले। हे राजन, कलियुगामध्ये बराच काळ क्रमण झालेने ही नष्टत्वात पावला। मग याच कलियुगात श्रद्धा आणि विश्वासात अयोग्य आणि निंदनीयच समजले गेले। आता तू परत माझ्या मुखातून हा पुरातन योग ऐकलास। हा योग गुप्ताहून गुप्त अत्यंत कल्याणकारी असा असून सर्व वेदांचा सारच आहे। वरेण्य म्हणाले, हे गजानन, आपण तर या काळी गर्भाने उत्पन्न झाला आहात, मग आपण श्री विष्णूजींना हा योग कशा प्रकारे वर्णन केला? कृपा मला हेही मला सांगावे। श्री गणेशजी म्हणाले, हे राजन, माझे आणि तुझेही अनेक जन्म होऊन गेले आहेत, त्यांना मी जाणतो, मात्र तू नाहीच जाणत। हे महाबाहो, माझ्या पातूनच की विष्णू आदी देवता उत्पन्न झाले आहेत आणि युगी युगी प्रलयांती माझ्यामध्येच लय झाले आहेत। मीच ब्रह्मा आहे, श्रेष्ठ ब्रह्मा। मीच महारुद्र असून मीच स्थावर जंगम रूप संपूर्ण जगत ही आहे। खरे तर मी अजन्मा, अविनाशी आणि सर्व जीवांचा आत्मा, अनादि ईश्वर आहे आणि मीच त्रिगुणात्मक मायेमध्ये स्थित होऊन अनेक अवतार धारण करीत असतो। ज्यावेळी अधर्माची वृद्धी आणि त्यामुळे धर्माची हानी होत असते, त्या समयी साधू जनांची रक्षा करण्यास्तव आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी मी अवतार धारण करतो। मी अवतार धारण करून अधर्माच्या समूहास नष्ट करून धर्माची स्थापना करतो। यास्तव अनेक प्रकारच्या लीला रचून आनंदाने दुष्टांचा तसेच दैत्यांचा वधही करत असतो। अनेक रूप धारण करून मी वर्ण, आश्रम, मुनी आणि साधूजनांचे पालन पोषण करीत असतो। या प्रकारे तो युगी युगी माझ्या दिव्य विभूतींना, माझ्या कर्मास, माझ्या रूपास जाणतात आणि अशा प्रकारे मजला जाणून आपल्या अहंकार आणि ममत्व बुद्धीचा त्याग करत असतात। ते सर्व मनुष्यगण मुक्तच होऊन जातात। इच्छारहित, निर्भय, क्रोधहीन, माझे आश्रित, माझीच उपासना करणारे विज्ञान आणि तपस्ये योगाने शुद्ध होऊन अनेक प्राणी मला प्राप्त झाले आहेत। श्रेष्ठ जन ज्या ज्या भावाने मला भजतात, मी अविनाशी ईश्वर त्यांना त्या त्या भावाने फळ निश्चितपणे प्रदान करीत असतो। हे राजन, ज्या प्रकारे व्यवहार केल्याने अन्य लोकही माझे अनुयायी होऊन जातील, ज्या प्रकारे व्यवहार केल्याने अन्य लोकही माझे अनुयायी होऊन जातील, तसाच व्यवहार ते आपल्या तसेच अन्य लोकात समवेत करीत असतात। जे मनुष्यगण कर्मांचा फळ प्राप्त होण्या हेतूने देवोपासना करीत असतात, त्या त्या कर्माच्या योगे त्यांना शीघ्रच त्या त्या सिद्धी